नमस्कार मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी खुशखबर आहे. आता सर्व योजना ह्या एकाच क्लिकवर त्यांना भेटणार आहेत. आता एकाच क्लिकवरती तुम्हाला शासनाच्या योजना भेटणार आहेत. व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, सरकारच्या भरपूर योजना आहेत, पण दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचतच नाहीये. आता हाच उद्दिष्ट शासनाने ठेवला आहे किंवा या अगोदर ज्या येणाऱ्या योजना होत्या त्या योजनेसाठी सर्व दिव्यांग बांधवांना सरकारी कार्यालय, जिल्हा कार्यालय या ठिकाणी हेलपाटे मारावे लागायचे. आता शासनाने काय केलंय, सर्व योजनांसाठी एकच पोर्टल लॉन्च केलेलं आहे आणि नोंदणी सुद्धा एकदाच करायची आहे. सरकारच्या येणाऱ्या सर्व स्कीम्स, सगळ्या योजना त्याच पोर्टलला आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. म्हणजेच आलेली नवीन स्कीम आपण त्यासाठी पात्र आहोत का, ह्या सगळ्या गोष्टी दिव्यांग बांधव त्या ठिकाणी तपासू शकतात. आता नोंदणी तुम्हाला वारंवार करायची आहे का, तर नाही. नोंदणी तुम्हाला फक्त एकदाच करायची आहे आणि एकदाच नोंदणी केल्यानंतर तुम्ही त्या अर्जासाठी पात्र आहात का ते तुम्हाला त्या ठिकाणी त्या पोर्टलवरती दाखवणार आहे. मित्रांनो, नोंदणी कशी करायची, त्यासाठी कुठले कागदपत्र लागतील आणि फॉर्म कसा ऑनलाईन भरला पाहिजे, जी संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. ऑनलाईन जाऊन हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठले कुठले लाभ मिळू शकतात, शासनाच्या योजनांमधून तुम्ही कुठल्या योजनेसाठी पात्र आहात, हे तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही जाऊन हा व्हिडिओ बघा, त्याप्रमाणे तुमची नोंदणी करा आणि तुमच्यासाठी शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना दाखवत आहेत आणि त्यावर तुम्हाला लगेच अप्लाय पण करायचं आहे. मित्रांनो, आपण ऑनलाईन जाऊ आणि ऑनलाईन मी तुम्हाला दाखवतो. नेहमीप्रमाणे आपण गुगल क्रोमला जाऊया आणि गुगल क्रोमला मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ही दिव्यांग नोंदणी आपल्याला ऑनलाईन पोर्टलवरती करायची आहे. ऑनलाईन आपल्याला दिव्यांग सहाय्यक पोर्टल असं टाकायचं आहे आणि असं टाकल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे तुम्हाला दिसते बघा. आपण त्या ठिकाणी बघू शकता, अर्ज या ठिकाणी आपण करू शकता. म्हणजे दिव्यांग बांधव या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी अर्ज हे अशा प्रकारे करू शकता. बघा, मी तुम्हाला दाखवतो. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त स्कीम दाखवणार आहे आणि कुठले कुठले लाभ मिळतात ते दाखवणार आहे. मी करतोय शासकीय योजनावरती क्लिक. त्या ठिकाणी पहिलीच योजना आहे बघा, दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना. आता याच्यावर मी क्लिक करतोय. आता पात्रता कुठची आहे, पात्रता कुठची आहे आपण बघू शकता. कागदपत्र काय पाहिजे, सगळी माहिती या वेबसाईटवर तुम्हाला भेटणार आहे. आपण बघा, लाभाचे हक्क. आता लाभाचे हक्क आपल्याला कसे काय मिळतील, कशा स्वरूपात मिळतील, याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे बघा. आपण पूर्णतः बघू शकता. या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटवर जाऊन आपणास कुठले कुठले लाभ मिळत आहेत, म्हणजे अजूनपर्यंत आपल्याला माहितीच नव्हते असे लाभ या ठिकाणी आहेत. आणि दिव्यांग बांधवांसाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे. सर्व काही एकाच पोर्टलवरती आपल्याला सगळं मिळणार आहे. बघा, पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी या ठिकाणी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. आपण पूर्णतः बघू शकता काय कागदपत्र लागणार आहेत आणि कसे पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत, याची सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी देत आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि कसे कसे आपल्याला पैसे भेटणार आहेत. म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी काय काय योजना या ठिकाणी आहेत, ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे. अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओवर असेच राहा. जास्त मोठी व्हिडिओ नाही आहे. जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. कशा प्रकारे तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो, याची सर्व माहिती आहे. कागदपत्र कुठची कुठची लागणार आहेत, हे सगळं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. अजूनही 16 आहेत बघा. आपण तुम्हाला दाखवतो बघा. दुसरी योजनेकडे मी जातोय. दुसरी योजना आपण या ठिकाणी बघू शकता. अशा सगळ्या योजना आहेत. प्रत्येक योजना आपल्याला ओपन करून बघायचं, म्हणजे तपशील पहा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मी दुसरी योजना घेतली बघा. तपशील पहा केल्यानंतर काय काय त्याला पात्रता आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसते बघा. आपण या ठिकाणी बघू शकता उत्पन्न मर्यादा किती आहे आणि हे पैसे आपल्याला कशा प्रकारे भेटणार आहेत, जे लाभाचे हक्क आपल्याला कशा प्रकारे भेटणार आहेत, याची सुद्धा तुम्ही पडताळणी करू शकता. आणि याला कुठले कागदपत्र लागतात, म्हणजे प्रत्येक दिव्यांग बांधवांना आपल्यासाठी कुठल्या योजना आहेत, हे सुद्धा दिव्यांग बांधव पूर्णतः बघू शकतो. आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे. प्रत्येक वेळी आपल्याला चक्रा मारायची गरज नाही आहे. माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शंकांचं निरसन मी या ठिकाणी केलेलं आहे. आपण व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओवर तुम्हाला सगळं दाखवलं जाणार आहे. कुठली कुठली योजना तुमच्यासाठी आहे आणि कागदपत्र काय आहेत. मी पुढील व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरायचा हे पण दाखवणार आहे. आपण जर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, आपण त्या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे पैसे तुम्हाला भेटणार आहेत, म्हणजे दिव्यांग बांधवांना पैसे कशा प्रकारे भेटणार आहेत हे आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. मी परत जातो दुसऱ्या स्कीमकडे. सगळ्या स्कीम तुम्हाला मी दाखवणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता कुठल्या कुठल्या स्कीम्स या ठिकाणी आहेत आणि ह्याला कागदपत्र कुठची कुठची लागतात. बघा, दिव्यांग बांधवांसाठी साधने व उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य,
हे सुद्धा या ठिकाणी मिळतंय आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतील बघा. आपण त्या ठिकाणी बघू शकता पात्रतेचे निकष योजनेविषयी तुम्हाला माहिती समोर आहे. आपण बघू शकता पात्रतेसाठी लाभाचे हक्क, कशा प्रकारे पैसे भेटणार आहेत, उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य कसं काय भेटणार आहे आणि यासाठी कुठली कागदपत्र आहेत हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. आपल्या जवळ जर कोण दिव्यांग बांधव असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा, कारण या व्हिडिओमध्ये आपण त्यांना सर्व डिटेल्स सांगितलेले आहे. कारण आज आपण बघतोय भारतामधील महाराष्ट्रामधील दिव्यांग बांधव खूप त्रास त्यांना सहन करावा लागतोय आणि फॉर्म भरण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचं तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न हा आम्ही केलेला आहे. सर्व माहिती त्यांना या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. बघा आपण बघू शकता पात्रता काय, कागदपत्रे कुठची लागणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटते. बघा ह्या स्कीमसाठी त्यांना काय काय कागदपत्र लागतील हे सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. अशा टोटल 17 योजना ह्या दिव्यांग बांधवांसाठी आहेत. आपण पुन्हा एकदा बघू शकता स्क्रीनवरती. बघा मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी 17 योजना त्या ठिकाणी ही आहेत दिव्यांग बांधवांसाठी. आपण पुढच्या योजनेकडे जाऊ. मी तुम्हाला दाखवतो सगळ्या योजना. तुम्ही बघा, तुम्ही स्वतः गुगल क्रोमवर जावा, मी सांगितल्याप्रमाणे टाईप करा आणि त्या ठिकाणी टाका. पुढची स्कीम आहे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य. बघा नवीनच योजना आहे स्वयंरोजगारांसाठी आर्थिक सहाय्य. याची पात्रता बघा 18 ते 40 वर्ष. कागदपत्र बघा आपल्याला काय लागणार आहेत, एकदम सोपी कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत. जास्त कटकट करण्याची गरजच नाही आहे. एकदम सोप्या कागदपत्रांमध्ये या ठिकाणी ही योजना भेटणार आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकता कागदपत्रे कुठची दाखवलेली आहेत. आदिवासी प्रमाणपत्र बहुतेक दिव्यांग बांधवांचं नसतं. त्यांना मी विनंती करेन की आदिवासी प्रमाणपत्र काढून घ्या. कसं काढायचं हे सुद्धा आपण चॅनलवर टाकलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो 17 योजना आपण समोर बघू शकता. त्यानंतर सर्वात मोठी योजना म्हणजे विवाहासाठी. आपण या ठिकाणी बघू शकता विवाहासाठी दिव्यांग बांधवांना सुद्धा अनुदान भेटणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता सगळ्यात मोठी योजना आहे आणि याला जास्त प्रोसेस नाही आहे. कागदपत्र बघा काय काय लागणार आहे. ती फक्त एकच अट आहे, विवाह झाल्यापासून 1 वर्षाच्या आत या ठिकाणी या क्लेमसाठी दावा केला पाहिजे. त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांना नम्र विनंती आहे, ह्या योजनेचा आपण फायदा हा निश्चितच घ्या. विवाहासाठी या ठिकाणी अनुदान आपण समोर बघू शकता. कागदपत्र काय लागणार आहेत, कशा प्रकारे फॉर्म भरला पाहिजे, ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगत आहे. आपण या ठिकाणी बघू शकता ज्याप्रमाणे कागदपत्र आहेत त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि ऑनलाईन हा फॉर्म पूर्णपणे आपल्याला भरायचा आहे. ही सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुमच्या सगळ्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्याला सुद्धा समजेल की त्याच्यासाठी कुठले कुठले लाभ हे शासनाने दिलेले आहेत. धन्यवाद.